नाशिकच्या जागेवरून महायुतीत सुरू असलेला तिढा आता अंतिम टप्प्यात आला असून तो उद्यापर्यंत सुटण्याची दाट शक्यता आहे। या जागेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट नाराजी व्यक्त केली होती। या नाराजी नाट्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतः गोकुळ गीते यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार गोकुळ गीते यांची पुन्हा एकदा समजूत काढली जाणार असून वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या या महत्त्वपूर्ण चर्चेनंतर आता गोकुळ गीते नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं आणि राजकीय वर्तुळाचं लक्ष लागतं। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आता आपल्यासोबत आहे। कपिल, आपण पाहिलं होतं का विधान परिषदेचा तो सुद्धा अपयशी ठरलेत, आपण असं बोलू शकतो। गोकुळ गीतेने माघार घेतलेली नाहीये, त्यामुळे एकंदरीतच आता गोकुळ गीतेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं असतानाच आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झालेली आहे। एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा झालेली आहे आणि अंतर्गत फडणवीस यांनी फोन केलेला आहे गीतेंना आणि समजूत काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना त्यांच्याशी बातचीत केलेली आहे। त्यामुळे आता एकंदरीतच फडणवीसांनी फोन केल्यानंतर, फोनवरती चर्चा केल्यानंतर गीते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। गीतांची मनमानी करण्याची सुरुवात ही विधान परिषद निवडणूक आहे, मंडळ आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। ठीक आहे कपिल, धन्यवाद या माहितीसाठी।